नमस्कार मित्रांनो, पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मोबाईलवरून MAID कशी काढायची हे अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. MAIDच्या माध्यमातून विविध शासकीय योजना सेवांसाठी एक डिजिटल ओळख वापरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि इतर नागरिकांसाठी MAID महत्त्वाची आहे. पण ही MAID मोबाईलवरून नेमकी कशी काढायची, कुठे रजिस्ट्रेशन करायचं, कोणती माहिती भरायची आणि कोणती कागदपत्रे लागतात, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलवरून एक स्टेप दाखवून MAID काढण्याची पूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशीच शेतकरी आणि व सरकारी योजनांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम MAID काढण्यासाठी mahasaarthi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या महासारथीच्या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा MAID तयार करा म्हणून पॉपअप येईल. तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. बघा, या ठिकाणी आपण आधार नंबर टाकत आहोत. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकताना जर अशा फुल्या येऊन आधार नंबर रॉंग सांगत असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे चिन्ह दिसत असेल, याच्यावर क्लिक करून पहिला आधार नंबर कट करून घ्यायचा व पुन्हा नव्याने आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर खाली सहमती द्यायची. ह्या बॉक्सला क्लिक करून टिक मार्क करून घ्यायचे व OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचे. OTP पाठवा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर सत्यापित करा या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सत्यापित करा या बटनावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा एक डेटा प्रवेश सहमती येईल. महासारथीची एकूण सहमती येईल. पूर्णपणे वाचून घ्या व खाली चौकोनी बॉक्स दिसतो तिथे क्लिक करून घ्या व पुढे जा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी करा म्हणून पेज येईल. आधारनुसार तुमचे नाव, जन्मतारीख, संपूर्ण माहिती दाखवल्या जाईल. पूर्ण माहिती चेक करून घ्यायची व तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे ईमेल ID टाका म्हणून ऑप्शन येईल. या ठिकाणी ईमेल ID टाकू नका, कारण ईमेल ID वर OTP येण्यासाठी प्रॉब्लेम येतो असतो. त्यानंतर तुमचं स्टेट, गाव व पिन कोड दाखवला जाईल. जो तुमचा आधारवर पिन कोड असेल तो पिन कोड टाकून घ्या जर इथे चुकीचा दाखवत असेल तर. त्यानंतर खाली कॅप्चा टाकून घ्या. कॅप्चा टाकल्यानंतर जतन करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला होता त्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP इथे टाकून घ्या. या ठिकाणी आपण OTP टाकून घेत आहे. OTP टाकल्यानंतर सत्यापित करा या बटनावर क्लिक करा. सत्यापित करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा पॉपअप येईल इथे. त्यानंतर खाली दाखवल्या जाईल MAID निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे व इथे दाखवल्या जाईल MAID तयार करण्यासाठी साधारण 24 तासाचा कालावधी लागेल व MAID तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल. मित्रांनो, तुमची नोंदणी आता इथे झालेली आहे आणि तुमचा MAID तयार झाल्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवर मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला 24 तासानंतर पुन्हा ह्याच वेबसाईटवर यायचं आहे. मित्रांनो, तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे आहे व 24 तासानंतर पुन्हा वेबसाईटवर यायचे आहे. आपण पहिल्यांदा ज्या वेबसाईटवर नोंदणी केली त्याच वेबसाईटवर पुन्हा यायचे आहे. mahasaarthi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुमचा MAID तयार करा म्हणून हे पॉपअप येईल. याला इथे कट करून टाकायचे आहे आपल्याला. कट केल्यानंतर इथे कोपऱ्यामध्ये 3 रेषा दिसत असेल, या 3 रेषावर क्लिक करायचे आहे व इकडे लॉगिनचे ऑप्शन आहे. या लॉगिनच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे व तिथे नागरिक लॉगिन म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचे आहे. नागरिक लॉगिनवर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला MAID व आधार नंबर दिसेल. आधार या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आधार या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो नोंदणी केलेला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. जो तुम्ही MAID काढताना वापरला आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर लॉगिन करा या बटनावर क्लिक करायचे आहे. लॉगिन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर प्रमाणित करा या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा इथे MAID दाखवला जाईल. अशा प्रकारे तुमचा MAID इथे जनरेट झालेला आहे. इथे MAID दिसण्यासाठी थोडा वेळ थांबायचा आहे व इथे तुमचा MAID दिसला जाईल व इथून फ्लिप करा या बटनावर क्लिक करून
तुमच्या महा आय डी कार्डचा मागचा भाग बघू शकता व इथे डाउनलोड महा आय डी कार्ड ह्या बटनावर क्लिक करून तुमचा महा आय डी कार्ड डाउनलोड करू शकता। डाउनलोड झाल्यानंतर त्याला एक पासवर्ड सेट होईल। पासवर्ड हा तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर ही कॅपिटलमध्ये टाकायचे व तुमचे जन्मवर्ष टाकायचे। पासवर्ड हा तुमच्या फर्स्ट नावाचे 4 अक्षर टाकायचे आहे व जन्मवर्ष टाकायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचा महा आय डी जनरेट करू शकता व इथून डाउनलोड करू शकता। इथे तुमची सर्व डिटेल दाखवल्या जाईल, फॅमिली डिटेल, एज्युकेशन डिटेल व इथे KYC डिटेल्स पण दाखवल्या जाईल। तुमची KYC कधी करायची ही इथे तारीख दाखवल्या जाईल। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही महा आय डी काढू शकता व महा आय डी काढल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज करू शकता हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।